येवला मतदारसंघांमध्ये कुणाचे नातेवाईक असतील तर ती लोक आता जाऊन त्यांना म्हणजे ते अशा वेगळ्या प्रकारचा प्रचार करतात की ही लोक जात आहेत तिथं. म्हणजे समजा उदाहरणार्थ आपण असं धरू की पुणे जिल्ह्यातला एक माणूस आहे मराठा समाजाचा आणि त्याचं नातेवाईक कोणीतरी येवल्यात आहे, तर तो तिथे जाऊन त्या लोकांना कन्व्हिन्स करतोय की नाही आपल्याला आपला उमेदवार निवडून आणायचा आहे. आणि शरद पवारांनी माणिकराव शिंदे हे जे आहेत तर हे मराठा नेते आहेत आणि त्यांना उमेदवारी दिली. मारुतराव पवार म्हणून माजी आमदार होते तर ते, कुणाल दराडे आत्ता शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत तर हे सगळे एकत्र आलेले आहेत. आणि हे मारुतराव पवार दराडे ही मोठी घराणी तिथली. आत्ता जेव्हा निवडणूक झाली तर त्यावेळेस जवळजवळ 17-18 अपक्षांनी अर्ज भरले होते. हे सगळ्या अपक्षांची बैठक झाली त्या ह्यांच्या माणिकराव शिंदेच्या रायगड निवासस्थानी, त्याच्या जवळ त्यांची बैठक झाली. ह्या बैठकीमध्ये अक्षरशः म्हणजे मनोज जरांगेचा एक युवा नेता जो समर्थक आहे तर त्यांना बोलून घेण्यात आलं आणि या सगळ्यांनी मिळून शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. तर त्याच्यामुळे येवल्यामध्ये छगन भुजबळ यांच्यासमोरचं आव्हान आहे ते खूप मोठं आहे.